नमस्कार मित्रांनो. तर काल आपण गाडीत ऑइल टाकलं नव्हतं, आज आपण ऑइल टाकणार आहे. त्याच्या अगोदर आपण ऑइल लेवल चेक करूयात. तर भावांनो, ऑइल लेवल चेक करायची आता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल एलच्या थोडस वरती ऑइल आहे. आता आपण यात ऑइल रिफिल करू. आपल्याला इथून ऑइल टाकायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, कसं आहे, आता जर थंड याच्यात आपण ऑइल टाकलं ना, तर आपल्याला ऑइल टाकल्याच्या नंतर ऑइल लेवल पण कळती की आपल्याला किती ऑइल टाकायचंय वगैरे. मध्ये मध्ये ऑइल लेवल चेक करत जा तुम्ही. हे बघा मित्रांनो, तर ऑइल लेवल आपली एकदम परफेक्ट झालेली. तिथं जवळच तुम्हाला दिसेल बघा, हे जे काळं टोपण दिसतंय मित्रांनो, हे गिअर बॉक्सचं ऑइल आहे. इथं जास्त ऑइल टाकायची गरज नाही मित्रांनो. जर भरपूर दिवस झाला इथं तुम्ही ऑइल टाकलं नसल तरच टाका. इथं गिअर बॉक्स साठी ऑइल टाकलं जातं. तर मित्रांनो, इथून आपण इंजिन ऑइल टाकलंय. आपण ऑइल टाकत असताना मध्ये मध्ये ऑइल लेवल चेक करायचो, कारण की जास्त ऑइल टाकण्यात येऊ नये म्हणून. आणि ह्या साईडला जे ऑइल टाकलंय आपण, ते गिअरबॉक्स साठी असतं. तिथं शक्यतो एवढं सारखं सारखं ऑइल टाकायची गरज नाहीये. पण जर तुम्ही भरपूर दिवस ऑइल टाकलं नसेल तर तिथं सुद्धा एकदा ऑइल टाकून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं ऑइल टाकून झालेलं आहे. तुम्ही पण स्वतः ऑइल टाकू शकता, चेक करू शकता. तुम्हाला कुठं थांबायची जास्त वेळ गरज नाहीये. तर अशाच गोष्टीसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.